अजिंक्य खर्डे, संत्रा उत्पादक शेतकरी, जरूर, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. CFTRला जातानाचे अनुभव तुमच्याशी विशद करताना जेव्हा आम्हाला माहिती पडलं की संत्र्यापासून सेकंडरी आणि टर्शरी प्रोडक्टपासून आपण संत्र्यापासून एक काही प्रोडक्ट बनवू शकतो, तेव्हा आम्हाला अत्यंत आनंद झाला. आज आपण बघतो की संत्र्याला भाव नाही आहे, पाहिजे तशा प्रकारे भाव नाही आहे. जर आपण त्याच्यापासून छोटी छोटी जर उत्पादनं बनवले तर त्यातून आपण योग्यरित्या चांगली कमाई करू शकतो. नेक्टर, ऑरेंज ज्यूस, ऑरेंज कॉन्सन्ट्रेटेड, त्याच्यानंतर ऑरेंज पील कँडी आणि व्हॅल्यू ॲडिशनमध्ये आम्हाला संत्रा बर्फी आणि त्याच्यानंतर वाईन्स या आम्हाला त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे शिकवलं. नुसतं शिकवलंच नाही तर त्याची कशा प्रकारे गुणवत्ता राखायची, त्यासोबत आपण पॅकेजिंग करून त्याला कसं प्रकारे मार्केट करायचं जेणेकरून आपल्याला विक्री मूल्य चांगल्या प्रकारे येईल, त्यासुद्धा आम्हाला त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आम्हाला शिकवलं. हे सर्व प्रशिक्षण देताना त्या ठिकाणी असलेले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी अनिल कुमार सर झाले, त्या ठिकाणी चेतना मॅडम होत्या, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला समजून सांगितलं की कशा प्रकारे आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते बनवायचे, कोणत्या टेम्परेचरवर त्यामध्ये आपल्याला इसेन्स टाकायचं आहे, कोणत्या टेम्परेचरवर आपल्याला ते हे करायचं आहे, ब्रिक्स कसं काउंट करायचं, संत्र्यापासून जे प्रोडक्ट बनवताना आम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची, हँडलिंग कसं करायचं, या सगळ्या गोष्टीची माहिती त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे दिली. करायचे जे गिरीधर पर्वतांचे संचालक आहेत त्यांची आम्हाला एक मुलाखतीत एक भेट झाली आणि त्यांनीसुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करताना सांगितलं की संत्र्यापासून कुठल्याही प्रकारचे प्रोडक्ट बनवताना CFTR तुमच्यासोबत आहे. तुमच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जाणून घेऊन आपण त्याच्यावर आणखी काही व्हॅल्यू ॲडिशन प्रोडक्ट्स आपण तयार करू शकतो का, ते त्याबद्दल आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं. हा जो ऐतिहासिक दौरा होता, ह्या ऐतिहासिक दौऱ्याला मुहूर्तरूप जे दूरदृष्टी लागते ती दूरदृष्टी आमच्या मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महापात्रा मॅडम यांनी जी दूरदृष्टी दाखवली आणि त्या प्रकारे या ठिकाणून आमच्या शेतकऱ्यांना त्यांना त्या ठिकाणी पाठवलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. यशस्वी अभ्यास दौऱ्यामध्ये आमच्यासोबत जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी श्री संजय राठोड सर, श्री निलेश राठोड सर पण आमच्यासोबत होते आणि त्यांचं पण खूप गायडन्स मार्गदर्शन आम्हाला लाभलं. पुढच्या काळामध्ये आम्ही या संत्र्यावर उत्पादन केलेले जे प्रोडक्ट्स आहेत ते आम्ही या पुढे बनवू आणि सोबत आपल्या इथले जे शेतकरी आहेत त्यांनासुद्धा आम्ही याच्याबद्दलचं मार्गदर्शन देऊन त्यांनासुद्धा आम्ही स्वतः सक्षम कसं बनवता येईल या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. नमस्कार.